करू शकलो. त्यानंतर मी हमदर्द स्टडी सर्कल एक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यांची ऑल इंडिया एक्झाम राहते ती क्लिअर केली. तिथे आम्ही 150 जण होतो. यावर्षी 150पैकी 15 जण UPSCच्या रिझल्टमध्ये पास झालेले. ज्या दिवशी माझा रिझल्ट येणार होता त्या दिवशी माझा मित्र उमर तो म्हटला की भाई आज मैं आपके लिए दुआ करूँगा, मेरा रोज़ा चल रहा है, आज मैं आपके लिए दुआ करूँगा. आणि दुसरा मित्र जो बाबासाहेबांना खूप मानतो तो म्हणतो तो मला म्हटला दादा मी देवावर विश्वास नाही ठेवत पण आज मी तुमच्यासाठी हात जोडले म्हणे. आणि त्यावेळेस मला कळालं की ही जी पदवी आहे UPSC म्हणजे लोकसेवा आणि लोकशाही या किती मोठ्या आहेत, या सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस हे एकत्रित येतील त्याच वेळी लोकसेवा आणि लोकशाही यांचा खऱ्या अर्थाने विजय होईल. या माझ्या संघर्षामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या आईवडील दोघंही अपंग असताना शेतकऱ्यांचे जे कामाला जायचे असं त्यांनी मला कधी वाटू दिलं नाही की आम्हाला पैशाची गरज आहे. माझे भाऊ त्यांनी मला फक्त पाठिंबा दिला, तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळेस ते असं म्हणायचे सर खरंच मला माझं इन्कम सर्टिफिकेट 40,000 रुपये इन्कम आहे पण मला दिल्लीला 15,000 रुपये खर्च लागायचा पण मला कधीच पैशाची अडचण आली कधीच नाही. म्हणजे ज्यावेळेस हे भाऊ माझ्या परिवाराचे सगळे लोक म्हणायचे की तू फक्त तू कर, ज्या दिवशी तू पास झाला ना हा टॅग म्हणा रोजे कर. आणि मला वाटतं ज्या दिवशी मी पास झालो सगळ्यांनी खूप जल्लोष केला आणि त्याच दिवशी माझ्या गावाचा माझ्या परिवाराचा आणि सगळ्या लोकांचा ज्यांच्यावर माझा विश्वास होता त्यांचा विजय झाला. आणि काही चुकलं असेल तर माफ करा, उशीर झाला कारण की सगळेच लोक आहेत.